मुश्रीफ आणि समरजित घाटगे जे 1.5 वर्षापूर्वी एकमेकांचे कार्यकर्ते डोके फोडत होते, एकमेकांच्या मैताला न जाणारे कार्यकर्ते आज एकमेकांच्या हातात घालून सोबत घालून जात आहेत. काय ह्याच्यासारखं दुर्दैव नाही कागलची जनता इतकी खुळी नाही. हे राजकारण समजण्यासारखी इतकी अशिक्षित लोक नाहीत. राजकारणाच्या दृष्टीने सुशिक्षित कागल तालुका मानला जातोय. ते दोन लोक मोठे दोन एकत्र आल्यामुळं लोकशाही दाबण्याचा लोकशाही पुसण्याचं काम करत आहेत. जर तसं काय घडलं तर तो गटाचा आहे की नाही हे न बघता जर त्या व्यक्ती आमच्याकडे भविष्य काळात आल्या तर मंडलिक साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना मदत करू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे राहू. मंडळी नमस्कार. के न्यूज मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रभर नगरपंचायत नगर परिषदेच्या प्रचाराचं जोरदार वारं सुटलेलं आहे. सर्वत्र एकदम वातावरण तापलेलं आहे. कोल्हापूरच्या कागलला राजकीय विद्यापीठ म्हटलं जातं आणि इथं जे काही घडतं ते राज्यभर चर्चेलं जातं किंवा राज्यभर याचा मेसेज जातो. आणि सध्या कागलमध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली आहे. कारण या ठिकाणी 2 पॅनेल उभा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी सत्ताधारी मुश्रीफ गट होता यांच्या बाजूला समरजित घाटगेंचा गट सोबत गेलेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कट्टर 2 विरोधक होते ते एकत्र आलेले आहेत आणि हे सर्व महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे. याच मुद्द्याला धरून सध्या आम्ही कागलमधल्या गैबी चौकाच्या इथं आलेलो आहोत आणि इथं घाटगे साहेबांचं गटाचं जे पॅनेल उभा आहे तर त्यांच्या बरोबर आपण बोलणार आहोत या मुद्द्यांच्यावरती की का एक विरोधक म्हणून किंवा कुठल्या मुद्द्याला धरून त्यांची ही निवडणूक असणार आहे. तर काही नागरिक आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत. मीडियामधनं न्यूजमधनं सगळं चर्चेला हा मुद्दा आहे की एवढी मोठी ताकद आता तर तिकडे आहे सत्तेची ताकद आहे आणि त्याच्याच विरोधात आता मंडलिक साहेबांचं हे पॅनेल उभा आहे. तर यांची नेमकी कुठली ताकद किंवा कुठल्या गोष्टीला धरून तुम्ही लोक त्यांच्या पाठीमागणं उभा आहात किंवा कुठला असा मुद्दा आहे कागलमधला की त्यासाठी मंडलिक साहेबांची इथं सत्ता येण्याची तुम्हाला गरज वाटते? मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. माझं नाव महेंद्र चकाती. मी मंडलिक खासदार संजय मंडलिकांचा एक कार्यकर्ता आहे. आमचे खासदार संजय मंडलिक साहेब व एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेना याच्या वतीनं आम्ही पूर्ण ताकदीनिशी कागल शहरामध्ये ते नगरसेवक पूर्ण पॅनेल नगराध्यक्षाचे उभा केलेला आहे. फक्त विरोधाला विरोध नाही. लोक आमच्याबरोबर आहेत. तरीही दुसरा गट असेल तो जो एवढा स्ट्रॉंग दिसतोय त्याला तोंड देण्यासाठी एवढी मोठी ताकद लावण्याची ही आहे का आपली पावर आहे का किंवा कुठलं? 1000% का तुमचे नागरिक आताची परिस्थिती अशी आहे की जनता एकीकड आणि लोकनेते एकीकड अशीच परिस्थिती 2009ला ज्यावेळी आमचे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब त्यावेळी उभा राहिलं तशीच परिस्थिती आता ही जी युती झालेली आहे. कुणाला लोकांना तुम्हाला असं म्हणायचं 2009 साली मंडलिक साहेब जसे एकाकी पडले होते आणि कागलकरांनी त्यांच्या बाजूने उभा राहिले होते एक वेगळा इतिहास घडला. आज तीच परिस्थिती आहे आणि त्याच्यापेक्षा स्पीडने रिझल्ट तुम्हाला दिसेल. तुम्हाला वाटतंय का म्हणजे तुमच्या तुम्हाला वाटतंय का की कागलमध्ये असं एकंदरीत वातावरण आहे सध्या तरी आहे? एवढी स्ट्रॉंग पॉवर एका बाजूला असताना सुद्धा हा बदल होऊ शकतोय? होऊ शकतो. होऊ शकतो की नागरिक मतदान करताना कुठल्या मुद्द्याला धरून करतील? कागलमध्ये काही होऊ शकतं. काही यामुळे तुम्ही म्हणताय कुठला एक गोष्ट असेल आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी जे 2.5 वर्षात आपली कामं केली त्या कामाच्या जोरावरती जो निधी खिचून तिने आणला संजय दादांनी खासदार असताना म्हणजे लोक मतदान एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे किंवा त्यांच्या कार्याकडे किंवा या पक्षाच्या एकंदरीत शिवसेनेच्या कार्याकडे 100%. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कागलमध्येच आहे का? मतदार आहे का? कागल काय वाटतं एकंदरीत कागलमध्ये काय होईल किंवा मग कसं व्हायला पाहिजे? सध्या आता अशी परिस्थिती झालेली आहे काय नेते एकीकडे लोक इकडे झालेले आहेत. दिसतंय तसं पूर्ण आता कागल शहरात धरले तर मंडलिक गटाला ताकद देण्यासाठी जनता आमच्या पडली माध्यमातून किंवा इतर गोष्टींनी तर तसं एवढं दिसून येत अजिबात येत नाही. काय नाही काय झालंय जनतेने त्यांना टाकणार आहे. आता तुम्ही कार्यकर्ते मुकट्टर असाल म्हणून बोलताय की असं काही नाही. आता सध्या परिस्थिती तशी आहे कागल शहराची संपूर्ण वातावरण संपूर्ण तशी आता आम्ही जनता म्हणून बोलतो. काय कागलमध्ये वातावरण कसं आहे? वातावरण आहे कुणाच्या बाजूने आहे? मंडलिक साहेब. कशाबद्दल? काय इकडे मुश्रीफ साहेब आहेत की स्ट्रॉंग? मंडलिक साहेब आमची मंडलिक साहेब आहेतच. आता लय मोठे निवडणूक लागले. पूर्वी काय तुम्ही बघितलंय जुनं राजकारणात. तर आता काय होईल काय वाटतंय आणि कसं आहे लोकांचं काय? तुम्हाला एक सांगू हे कागल म्हणजे युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे म्हटलं जात आहे. तर यात निवड जे काउन्सिलर झाले विद्यापीठाचे त्यांच्या विचारावर चालणारी जी लोक आहेत ती कधीही बदलणार नाहीत. आणि त्यांच्या विचारावर जे लोक जाणार आहेत
ते निश्चित ह्यांना संजय मंडलिक म्हणजे कोण त्यांचे पार्टी मेंबर असतील ते. मी काय माहित नाही कुठल्या गटाचे वगैरे आहे खरं, तरी पण शेवटी तिकडं फार मोठी ताकद आहे, दुसऱ्या बाजूला फार मोठी ताकद आहे. मुश्रीफ साहेब असतील, घाडगे साहेब असतील, तर सगळीच एकंदरीत ताकद मला आहे. सांगतो काय आता जे त्याने म्हणजे मंडलिक साहेबांच्या बरोबर पूर्वीपासून एकनिष्ठ आहेत. कोण नेता किती मोठा आहे आणि तो कुणाच्या पाठीचा आहे त्याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना एकच ते ठावं मंडलिक साहेबांचा बळ ते सांगतील मंडलिक साहेबांचा विचार त्यांची असेल ते निश्चित. काका पलीकडे बसलात, काय बोलायचंय? काय वाटतंय काका? राजकारणावर काही बोलायचं नाही. का बोलायचं नाही नाही, आम्हाला नकोच आहे कागदच्या राजकारणाबद्दल. आम्ही राजकारण नाही काही बोलत नाही. मी आतापासून नाही, ज्या वेळा मतदानाचा हक्क आला त्यावेळेपासून मी बोलत. मतदान तरी करताय ना काय? मतदान करतो की ज्याला मनात येईल त्याला करतो. जो विकास करतो त्याला की ते तसं काही नाही, मी कुणालाही करू शकतो. तुम्हाला मी काय सांगू शकत नाही. सांगायचं. नमस्कार. अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे यांच्यातर्फे संजय मंडलिक यांच्याकडून शिवसेना गटातर्फे माझी बहीण माधुरी जितेंद्र बॅकोडे तिचं लहान 5 महिन्याच्या बाळासोबत ती घरोघरो फिरून प्रचार करते आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला जनतेचा सपोर्ट आहे आणि 3 तारखेला झेंडा हा शिवसेनेचाच फडकणार. सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला हे यश मिळणार याची आम्हाला खात्री आहे. एवढा तुम्हाला जनतेतून विश्वास वाटतो, जनता तुमच्या पाठीशी आहे काय? आहे म्हणजे आता जे राजकीय घडामोडी घडले ते काय लोकांच्या पासून लपलेल्या नाही आहेत. सध्याची परिस्थिती बघता आम्हाला असं वाटते की जनतेचा आम्हाला सपोर्ट आहे आणि आम्हाला यश मिळणार. आम्ही मनापासून सर्व प्रयत्न करतोय. शेवटी निर्णय जनतेच्या हातात आहे. एज्युकेटेड लोकांच्या हातात सत्ता द्यावी, संधी द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करण्यासाठी एक संधी मिळायलाच हवी. कागलमध्ये जी सध्या राजकीय परिस्थिती सुरू आहे त्या परिस्थितीवर तुम्ही काय भाष्य कराल? कागलमध्ये सध्या जी परिस्थिती आहे, हे 2 जे बलाढ्य दोघं एकत्र जे कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की म्हणले हे मुश्रीफ आणि समरजित घाडगे जे 1.5 वर्षापूर्वी एकमेकांचे कार्यकर्ते डोके फोडत होते, एकमेकांच्या मैताला न जाणारे कार्यकर्ते आज एकमेकांच्या हातात घालून सोबत घालून जात आहेत. काय ह्याच्यासारखं दुर्दैव नाही कागलचं. आणि कागल इतक्या लाचारीमध्ये लोक जी मी जनता बघायला लागलोय त्या लाचारीला तोड देण्यासाठी आम्ही उभा आहे आणि स्वाभिमानानं कागलच्या जनतेनं स्वाभिमानानं मतदान करावं. आणि हा जो निर्णय आहे, हा जो त्या दोघांनी घेतलेला निर्णय आहे ना, हा आम्हाला मान्य नाही हे दाखवून द्यावं. आणि येत्या 3 तारखेला तुम्हाला सर्वांना समजून जाईल की येत्या 3 तारखेला ही जनता दाखवून देईल की हा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आम्ही प्रचंड मताने विजयी होऊ. आमदारकीला एकतर मुश्रीफ आणि घाडगे एकमेकांच्या विरोधात लढले आणि जेव्हा स्थानिक लेवलची राजकारण आलं किंवा नगर परिषदेचं आलं त्यावेळेस ते एकत्र आले. त्यामध्ये कार्यकर्त्यांना काही विश्वासात घेतलं नाही आणि संभ्रमात ठेवून ही भूमिका घेतली गेली. त्याचा या मतदानावरती काय परिणाम होईल? निश्चितच परिणाम होणार आहे की लोक आम्ही प्रत्येकाला जाऊन भेटतोय पण ते उघडपणे दाखवत नाहीयेत की उघडपणे दाखवत यांच्या दबावाखाली ते दोघे कार्यकर्ते मुख्याचा मार सहन करतायत. पण येत्या 3 तारखेला ते तुम्हाला निश्चित दिसेल की हे जनतेला मान्य झालेलं नाहीये की एका रात्रीमध्ये हे नेते कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता का एका रात्रीत हे निर्णय घेतला. याच्या खाली फक्त शिल्लक नगरपालिकेच्या निवडणुकीचं कारण नसणार आहे की इतक्या छोट्या इलेक्शनसाठी नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी दोघे एकत्र येतील असं मला तर वाटत नाही, कागलच्या जनतेला वाटत नाही. कागलची जनता इतकी खुळी नाही, हे राजकारण समजण्यासारखी इतकी अशिक्षित लोक नाहीत. राजकारणाच्या दृष्टीने सुशिक्षित कागल तालुका मानला जातोय. मंडलिक गटाला एकटं पाडलेलं गेलं आहे, तर यावर तुम्ही काय भाष्य कराल? कोणतीही इलेक्शन असो, इलेक्शन असो, संजय दादांच्या 2 इलेक्शन असो, खासदारकीच्या या इलेक्शनमध्ये आम्ही कागल शहरामध्ये 45% ते 47% मतदान घेतलेलं आहे. आमचा गट हा एकटा नाही आहे. ते जरी लोक नेते मंडळी जरी एकत्र आले तर खालची जी जनता आहे ते आमच्या सोबत आहे. आणि ह्याही इलेक्शनमध्ये ती जरी लोक एकत्र आली, खालची पूर्ण जनता आमच्या पाठीशी आहे आणि त्यांना आता पराभव दिसत आहे. त्यामुळे ते मोठमोठ्या वल्गना करत आहेत. लोकांना गाड्या बक्षीस देणे, ज्या प्रभागात मतदान कमी पडेल त्या प्रभागात तुम्हाला तुमच्या लोकांची यातच आमचा विजय आजच्या घडीला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण 2 मोठ्या शक्ती एकत्र असताना आणि आम्ही सर्वसामान्य, आमचे उमेदवार सुद्धा सर्वसामान्य आहेत, असे असताना सुद्धा त्यांनी सेपरेट बैठक लावून
अशा प्रकारे लोकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं आजच्या घडीला आम्ही विजय आहोत. पुढं जसजसं हे जाईल तसं आमच्याकडं लोकांचा अप्रोच चांगल्या प्रकारे वाढून आमचे सर्वच्या सर्व उमेदवार, धनुष्यबाणावरचे सर्वच्या सर्व उमेदवार हे निवडून येतील आणि महाराष्ट्राला एक इतिहास घडवून दाखवतील एवढंच आम्हाला यावेळी वाटतं. जी प्रचार सभा झाली हा. मुश्रीफांची आणि समर्जित घाटगेंची, त्या सभेमध्ये समर्जित घाटगेंनी असं बोलले की जे काय आमच्यातून नाराज होऊन गेलेले आहेत ते अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्ही मोठ्या मनाने स्वीकारू, अन्यथा त्यांची कामे कशी होतील हे आम्ही बघून घेऊ. म्हणजे हे लोकशाहीला घातक ठरणारं विधान आहे का? ते दोन लोक मोठे दोन एकत्र आल्यामुळं लोकशाही दाबण्याचा, जो लोकशाही पुसण्याचं काम करत आहेत. जर तसं काय घडलं तर तो गटाचा आहे की नाही हे न बघता जर त्या व्यक्ती आमच्याकडे भविष्य काळात आल्या तर मंडलिक साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना मदत करू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे राहू.